गोष्टी काही समजणार नाही. म्हणजे बुवा आमच्या घरी आई आमची बहीण वगैरे आहेत ना, आम्हाला काही गोष्टी समजतात ना, त्याच्यासाठी लगीनच हो बुवा असा काही लिहिलेला. बरं मी म्हणतोय मी ह्या मंडपात होय लग्नात उभं राहतोय, तुम्ही फक्त मंगळसूत्राचं खर्च करशा काय सांगा. नाही मुंबई सुविधाच ना. काय काय लिहितं आता. मला मंगळसूत्र बनवून द्यायला सांगितले आहे. असून दे बुवा. आणि काय बुवाने एक सुंदर वाक्य सांगितलं नाही, त्या वाक्याशी मी अजिबात सहमत नाही. की बुवाने सांगितलं नाही की फाळके बुवांचा माझ्यावर नितांत प्रेम आहे. तुमच्यावर प्रेम करू मी अजून तरी खुळावले नाही. अजून माझे डोळे माझी सगळी इंद्रिया साबूत होत, असं माझं वैयक्तिक मत आहे. जावा जावा आमचे कार्यकर्ते येईल. काय त्या हा नाव काय घेऊ. सोनियाच्या ताटी व ते आज आमची तुम्हाला मंडळी माहित असेल, आमची पाडगाव कुंभुर्ल्याची आज यात्रा आहे दत्त जयंतीला. चायनीज द्यायचा बास, त्या एका अटीवर त्या काकडे आणलेलो आपण. बुवा काही गोष्टी आम्ही कमावल्यात आणि माझा तुमच्यावर प्रेम बिम काय नाही. तुमचा माझ्यावर असला तर ठीक आहे. माझा बुवा तुमच्या पोटावर प्रेम आहे. भारी वाटतं इथं. आणि एवढा बाहेर येऊन सुद्धा की म्हणतात की जेव जाते. म्हणजे काय अवरो माणूस. मुंबईत हे काय म्हणते हे गडके सकल मधले लोक. तो मा बिचारो फळको बुवा येलो होतो आपलं गप उपाशीतानी बसलेलो होतो. तो मालक बुवा नुसतो जेवताच बघ. ते मग अशी तळेकर माका भेटले तेव्हा सांगे होते बुवा आधी मालक बुवा गाडीतून बाहेर गेले तेव्हाच विचारलेली जेवणाची व्यवस्था हा का. योग्य वाटतं काय सांग. आणि म्हटलंच काय की फळके बुवा सुद्धा फाळके बुवा इथे या ठिकाणी यायला म्हणतात फाळके बुवांका उशीर झालो. जेवण सपात म्हणून लवकर येणार बुवा माका शिकूक लागलो लवकर नाही उशिरा यायच्या गोष्टी. लेवा लेवा जाऊ बुवा जेवण येवा जाऊ. माका तुमची दया येतात असो का विषय नाही. आम्ही उपाशिताने राहता असो का विषय नाही. आमचा कसं झालं का जावा जावा जा. काय उठूची धम उठत काय तुम्हाला तू गजर होईपर्यंत. आणि काय बुवा प्रेम बिम बुवा असून दे. माझा तुमच्यावर एवढा पण प्रेम नाही, पण बुवा खरोखर मला तुमचा आदर मात्र आहे. हे मात्र बुवा प्रामाणिकपणे सांगेन. कारण काय माझ्यासारख्या कलाकाराला जोडीला घेऊन बुवा नेहमी कार्यक्रम करतात. ह्या गोष्टीचा बुवा मला स्वाभिमान आहे. इव्हन माझ्या गुरूंसोबत बुवांचे प्रोग्राम झालेले आहेत आणि माझ्या गुरूंसोबत कार्यक्रम करणारा बुवा माझी पुण्य दुसरी कुठली नाही. जोरदार टाळ्या आमच्या मालक बुवांसाठी झाल्या पाहिजेत. लाडक्या बहिणी वगैरे काहीतरी आहेत म्हणून सांगितलं नाही. आमच्या रक्षात ते या ठिकाणी बुवा बसल्यात. बुवा माझी नितांत फॅन आहेत ना ते. इव्हन माका सुद्धा माहित नाहीत माझे युट्यूबला एवढे व्हिडिओ होत. ते व्हिडिओ त्यांच्याकडे बुवा त्यांनी माका दाखवले. म्हणजे ते बघतात आणि बुवा ही आमची पुण्याई आहे. आजपर्यंत बुवा कुठला कमवला आणि बुवा त्या आत्या इथं पुढे येऊन बसल्यात. त्याचं कारण मुख्य हे विचार झाला त्यांना. आत्या बरोबर आहे की लाडकी बहीण लाडक्या बहिणी मागे बसल्यात असून देत बुवा. ती काय एक ठराविक रक्कम आमच्या माता भगिनींना सरकारतर्फे एक योजना चांगली आहे, काय वाईट नाही म्हणते. पण म्हणते बुवा माझं एक प्रामाणिक मत आहे. तुम्ही सुद्धा मुंबईला राहता. एक माझं प्रामाणिक बुवा ह्या रंगदेवतेला स्मरून एक मत सांगतो की आजच्या घडीला माझ्या महाराष्ट्र राज्याला लाडकी बहीण ह्या योजनेपेक्षा माझी सुरक्षित बहीण या योजनेची गरज आहे. या मताचा मी आहे म्हणते. आता तो एक तुम्ही जर न्यूज वगैरे बघत असाल तर तुमच्या परिचित असेल. 3 वर्षाच्या मुलीवर म्हणजे बलात्कार अत्याचार घडलाय आणि आम्ही म्हणतो की आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे. बुवा कुठेतरी सांगताना या गोष्टीचा लाज वाटते बुवा की माझ्या छत्रपती शिवरायांच्या छत्रपती संभाजी बुवा काय झाला जवान सापलाचा केवढ्या पडा मुंबई सुद्धाच्यासाठी दिलं ना आकडे हळू पोट हलवू त्यांना चढवू होत ना ऐसून वरती. होय होय नाही तर पाटणा खरडी लावा नाही तामनकर पाटी असो. जो बदलापूरला किंवा घडला बदलापूरला 4 वर्षाच्या मुलीवर म्हणजे बलात्कार अत्याचार घडला आणि मालेगावला एक 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार घडला. सांगताना म्हणते कुठेतरी लाज वाटते. बुवा हा माझा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा त्या दिवशी होईल ज्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातल्या
मुंबईसारख्या विलार, नारासोपारा, वसई, दिवा, पालघर सारख्या शहरा ठिकाणी एखादी माझी तरुण भगिनी रात्री 11 वाजता रेल्वे स्टेशनला उतरून आपल्या घरापर्यंत न भीता न घाबरता सुखरूप 15 मिनिटं चालत जाईल, त्या दिवशी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा झाला असेल हे वास्तव आहे, लक्षात ठेवा. माझ्या माता भगिनी म्हणजे सुखरूप नाहीत. साधा विषय म्हणजे की आम्ही कुठल्या नजरेनं आपण माता भगिनींकडे बघतो आणि जी काही योजना काढल्या आपल्या गव्हर्नमेंटने, सरकारने, की लाडकी बहीण कोणाकडे म्हणजे पैसो कमी नाही होय, फक्त कोण एखादो गरीब असत तर माका दाखवा द्या ना. कोण गरीब नाही, कोणाकडे म्हणजे पैसो कमी नाही, कलियुग आहे. आणि एक लक्षात ठेवा, गरीब आहेत की दारूच झाला कोण पियत नाही. ह्या कलियुगातला त्रिवार सत्य. एखादो श्रीमंत असत ना तर 2-3 पॅक घेऊन तो गप रवत घरा, पण तो एखादो गरीब असत तो जमिनीत टेकापर्यंत पियतलो. ही परिस्थिती आहे. आणि म्हणतो आम्ही की महाराष्ट्र आमचा गरीब आहे, काय गरज आहे त्या योजनेची, त्याच्यापेक्षा माझी सुरक्षित बहीण योजना काढा, माझ्या माता भगिनी सुखरूप होऊन देत, तरच महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा होईल हे लक्षात ठेवा. आणि काय माझ्या भगिनींना विनंती करेन 100% एक प्रेम करू नका असली हलकटमध्ये मी या भजनाच्या माध्यमातून मांडली नाही. 100% प्रेम करा. फक्त आपलं प्रेम हे आपल्या आई वडिलांसमोर व्यक्त करत जा, कारण आपण सर्वसामान्य शेतकरी वर्गावर. लक्षात घ्या, आपल्याला एक वेळ चपातीला तेल नसलं तरी चालेल, पण आपल्याला इज्जत केली चालत नाही. ह्याला शेतकरी वर्ग म्हणतात म्हणते. आणि या ठिकाणी असलेल्या माझ्या मायबाप श्रोत्यांपैकी माझा तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भजन ऐकायला आलाय, त्यांना हात जोडून एक कळकळीची विनंती करेन. आजच्या या दत्त जयंती निमित्त आजच्या ह्या डबलवारीतून काय बोध घेऊन जायचं असेल तर एक कळकळीने विनंती करेन माझ्या मायबाप श्रोत्यांपैकी माझ्या तरुण वर्गाला, जो 20, 22, 24, 25, 26 ह्या वयोगटातील जो माझा तरुण वर्ग आहे, त्या माझ्या तरुण वर्गाला विनंती करेल, आयुष्यात कुठलाही छंद जोपासा, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, चेस, कॅरम, बॅडमिंटन, कुठलाही छंद जोपासा, फक्त आयुष्यात राजकारणी माणसांपासून जरा 4 हात लांब राहा. कळकळीची विनंती करेन. राजकारण वाईट आहे ह्या मताचा मी नाही. 100% बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना बांधून दिली आहे, या घटनेनुसार राजकारण म्हणजे सुंदर समाजकारण आहे. माझ्या तरुण वर्गाने राजकारणात केव्हा पडावं, ज्या दिवशी आपल्या घरातली माणसं जीवन आपण रोज 10 माणसांना जीव घालू शकतो एवढी कुवत ज्या दिवशी आपली होईल, त्या दिवशी स्वाभिमानाने राजकारणात शिरा, तरच ते राजकारण सफल होईल. नाही तर घरात आऊस बापूस उपाशी निहो साहेबांचा विजय करता. हे कोकणातलं राजकारण आहे, लक्षात ठेवा. मंडळी, एखाद्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर भरवतात आणि त्या रक्तदान शिबिराला एखादा मुलगा 1 लिटरभर बाटली आपलं रक्त देतो, पण तोच मुलगा त्याचा बाप घरी दमून आल्यानंतर ग्लासभर पाणी आणून देत नाही. शोकांतिका आहे, लक्षात ठेवा. म्हणजे स्वाभिमानाने सांगेन, तुम्हाला जर छंद जोपासायचा असेल ना, हरिनामामध्ये शिरा, भजन, पकवाज वाजवा, टाळ वाजवा, डगा तबला वाजवा, हार्मोनियम वाजवायला शिका. अरे नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि आपली इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी आमच्या भजनात बसून टाळ वाजवा. लोक मरेपर्यंत तुम्हाला माऊली म्हणतील. ही माझ्या हरिभजनाची ताकद आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आजपर्यंत भजनाच्या माध्यमातून काय कमवलं असेल तर इकडून 2 नंबर मुलगा, तिकडून 1 नंबरचा मुलगा आतिफ तांडेल, आतिफ जर हातवर कर. ही गोष्ट म्हणजे मी जिथे जाईन तिथं स्वाभिमानानं सांगतो, हा मुलगा म्हणजे आतिफ तांडे आहे, पण मुसलमान समाजाचा मुलगा असून माझ्या भजनात बसून रामकृष्ण हरिमंत्र म्हणतोय. हे आजपर्यंत हरिभजनातून कमवलं, लक्षात ठेवा. आणि ही हरिनामाची पुण्य आहे. एखादो मनीदारी ते का पैसे देतोस, तू काय येतो, काय येणार नाही तुझ्याकडे. म्हणजे माझ्यापेक्षा 4 पटीने त्याची घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, माझ्यापेक्षा 4 पटीने. तो जन्माला आल्यापासून त्याने खाल्लेले ताट कधी पुढे केलं नसेल. जन्माला आल्यापासून त्यांना जेवलेलं ताट कधी पुढे केलं नसत. पण हरिनामाची माझी पुण्याई आणि माझे तिचे संबंध एवढे चांगले आहेत की वेळेत तो माझी हार्मोनियम डोक्यावर घेऊन भजनात जाता. ही हरिनामाची पुण्याई म्हणून म्हणतोय. हरिनामामध्ये शिरा. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय, सांगण्याचा प्रयत्न करतोय का. लेक कुलती एक दिली पर क्या घरी, लेक कुलती एक दिली पर क्या घरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. नको मृगजळा पाठी
वेड्या परी पांडुरंग जाणार माता ही पंढरी. नको मृग जळा पाठी धाव वेड्या परी, नको मृग जळा पाठी धाव वेड्या परी पांडुरंग. स्वार्थासाठी नको असावे भान, स्वार्थासाठी नको असावे भान, क्षणिक सुखासाठी होऊ नको ऐवान. धन दौलत बंगला पैसा मोटर गाडी, धन दौलत बंगला पैसा मोटर गाडी, जवळ येता गेला विसरून सवंगडी. ये शुगडा तू येते जाशी उघडा जरी, ये शुगडा तू येते जाशी उघडा जरी. पुत्र वंशाचा दिवा समजुनी तू रे, पुत्र वंशाचा कलियुग काय सांगते का, पुत्र वंशाचा दिवा समजुनी तू रे, कन्या मातेच्या उदरी मारी शिकारे. हो बघा, या 21व्या शतकामध्ये मनुष्य देहाकडून घडलेलं महाघातक पाप म्हणजे ते स्त्री भ्रूण हत्या आहे. बघा, आपल्याला आई पाहिजे, आत्या पाहिजे, मावशी पाहिजे, काकी पाहिजे, आजी पाहिजे, पण मुलगी का नको. कारण म्हणजे लक्षात घ्या, मुलगा मन असेल तर मुलगी धन आहे, मुलगा गंध असेल तर मुलगी सुगंध आहे, आणि मुलगा भाग्य असेल तर मुलगी सौभाग्य आहे, मुलगी सौभाग्य आहे. म्हणून म्हणतोय का, पुत्र वंशाचा दिवा समजुनी तू रे, पुत्र वंशाचा दिवा समजुनी तू रे, कन्या मातेच्या उदरी मारी शिकारे. आदिशक्ती माया नारी जननी जगताची, विसरला का वेड्या गोष्ट तुझ्या जन्माची. राजा तू ला 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 ला. आदिशक्ती माया नारी जननी, कोणाकडनं, शक्ती माया नारी जननी जगताची, आदिशक्ती माया नारी जननी जगताची, विसरला का वेड्या गोष्ट तुझ्या जन्माची. स्वामी असे जगताचा आई विना भिकारी. हो बघा, म्हणजे मुलगी हे आपलं धन आहे, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी असलेल्या माझ्या मायबाप श्रोत्यांना विनंती करेन, प्रत्येकाने आपल्या मुलीचे किंवा आपल्या बहिणीचे लाड, बुवा तुम्ही सुद्धा कान देऊ नये का, आपल्या मुलीचे किंवा आपल्या बहिणीचे लाड जास्त करा. मुलग्याला जर 1000 रुपयाची जीन्स घेतलात तर मुली कमीत कमी 5000 रुपयाचा ड्रेस घ्या. कारण का, ती मुलगी एक दिवस आपल्याला सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. फक्त म्हणजे दुःख एवढ्या गोष्टीचं आहे की ती मुलगी जाताना आपल्याला सांगून गेली पाहिजे, नाहीतर गुड्डी कॉलेज का गेली ती परत पाठी हिलीच नाही, तसला दळीदार उपयोगाचा नाही. तुम्ही आता ह्या वयात तुमका रात्रीचे SMS कोणा की कोणचे येतो, मुंबईवाल्यांचा आहे बरा. मगासपासून माझा गावचा कार्ड असून माका नेटवर्क पकडत नाही, आणि ह्यो माणूस काय ठेवायचा काय परमेश्वर की आपलं दाखवताच माझ्याकडे मोबाईल. माझ्याकडं भारी नाही असं साधू असत, तुम्ही मुंबईवाले ना असून ते बुवा जास्त काही बोलत नाही. हा
स्वामी असे जगताचा आई विना विकारी, स्वामी असे जगताचा आई विना विकारी. देह चंदना परी जो जिजविला जानी, देह चंदना परी जो जिजविला जानी, कसा विसरला तू तुला घडविले त्यांनी. वृद्धपणी जाना हवा तुझा आधार, वृद्धपणी जाना हवा तुझा आधार, वृद्धाश्रमी माय बाप का निराधार. हो बघा, कलियुगातलं एक कडू सत्य, गरीबाची मुलं अनाथ आश्रमात आणि श्रीमंतांचे आई वडील वृद्धाश्रमात. हे बुवा कलियुगातलं कडू सत्य आहे. या बुवा कलियुगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण असेल? ज्याच्याकडे बुवा 1 कोटीचा बंगला आहे तो श्रीमंत नाही बुवा. ज्याच्याकडे 50 लाखाची गाडी आहे तो श्रीमंत नाही. तर बुवा ज्याच्याकडे स्वतःचे आई वडील स्वतःच्या घरात हसत्या चेहऱ्याने आहेत तो या कलियुगातला सर्वात श्रीमंत आणि सुखी माणूस आहे. म्हणून म्हणतोय का, कारण बुवा आई वडील, कारण बुवा आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जिच्या उदरात आपला जन्म झाला ती माता आणि जिच्यात आपलं अस्त होणार ती माती. एका वेलांटीचा फरक आहे आणि ती वेलांटी म्हणजे बुवा भजन आहे. कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावीशी संतवाणी, वाळवंटात प्यावे असे थंड पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतर प्रथम आठवते ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई. दाताराईला विषय बुवा बापाचा, आपण आईबद्दल बोलतो. एक छोटासा मुद्दा मांडतोय म्हणजे पटलं तर बघा, आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. हे वास्तव आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची किंमत आपल्याला नसते. एखादी आई आपल्या बाळाला सांगते, बाळा उद्या तुला टिफिन मध्ये कोणती भाजी पाहिजे, भाकरी पाहिजे की चपाती पाहिजे, अशी म्हणणारी आमची आई आम्हाला दिसली. पण त्याच भाकरीसाठी स्वतःचं रक्त आटवणारा आपला बाप आम्हाला कधी दिसला नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, एका वेळेच्या जेवणाची चिंता करते. माझ्या तरुण वर्गाला सांगतोय, आपल्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात आणि आपल्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो ना त्याला फक्त आणि फक्त बाप म्हणतात, फक्त आणि फक्त बाप म्हणतात. लक्षात ठेवा. वा आपण ऑब्झर्वेशन केलं असेल तर बघा, एखादी आई बाळाला कडेवर घेऊन फिरवते. कारण तिचं उद्दिष्ट काय असतं की जे मी बघते ना ते माझा मुलगा बघून दे. पण म्हणजे बाप असं कधी करत नाही. बाप नेहमी मुलाला खांद्यावर घेऊन फिरवतो. कारण बापाचं उद्दिष्ट एक असतं की जे मी आयुष्यात बघू शकलो नाही ते सुद्धा माझा मुलगा बघून द्यायला बाप म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतोय का, वृद्धपणी जाना हवा तुझा आधार, वृद्धपणी जाना हवा तुझा आधार, वृद्धाश्रमी माय बाप का निराधार. माय पित्या विना ना दैवत या भुवरी. वा ह्या कलियुगामध्ये आई वडील सोडून बुवा कुठलं दैवत नाही. आणि बुवा राहता राहिला विषय मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितलात काय की बुवा मला सांगत होते की डबल बारीला सुरुवात करा. कारण बुवा ह्या फोंडा गावामध्ये कमीत कमी बुवा ही 7वी किंवा 8वी डबल बारी माझी असेल. प्रामाणिकपणे बुवा सांगतोय. कारण तुम्ही किती वेळ आला ह्याचं मला माहित नाही. एक बारी याच्यातली तुमच्या सोबत झाली बुवा ना. वातावरण हो गरम तव्यावर कोण पण बुवा भाकरी शेकी ऐकलास. आधी इस्तेव घालायचो तो आग झाल्यावर मग ते तो ठेवायचो. तो तवो गरम झाल्यावर मग भाकरी वाजून बघा मग कशी मजा येते ती बघा. तुम्ही मुंबईसून येणार वासवा काका सांगणार वासवा कशाला
माका ते झक मारल्यावर का होणार माझ्या दोघी जण तुमच्याकडे बसवा वाजवू चकवी तू वाजवू चकवी थांबवा नको तुम्हाला पोर कट्टाळू दे चकवी वाजू का आता त्यांना त्याची नाईट तुम्ही द्यायची आहे लक्षात ठेवा 100 गावली 100 का भागवतात 100 गावी म्हणतात असं ते भजनी होऊन गेली बुवा त्यावेळी पांचाळ बुवा कदम बुवा जर असं बुवा भांडत राहिले असते ना तर बुवा आज अखिलेश बाळके बुवा महेश मालक बुवा जन्माला आले नसते त्याही बुवा पांचाळ बुवा काय म्हणताय का वल्लो रे वल्लो 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 रे वल्लो रे वल्लो 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 रे वल्लो वल्लो रे रामा वल्लो रामा कोळ्याची पोर वल्ला मारी राजे ती रत्न येती अप्सरा परी त्या सर्वांना वीवर कन्याने पहिल्या तिरी एके दिवशी अघटित घडले झाली आकाशवाणी कोळ्याचे पोरी ऐकोशील राजाची राणी एक एक टीव्ही वर कन्या एक एक टीव्ही वर कन्या उभी किनाऱ्यावर उभी किनाऱ्यावर हरिओम हरिओम करीत आले स्वामी पराशण हरिओम 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 आहा पंचाळ बुवांनी अजरावर केल्या बुवा कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम काय म्हणतात का वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा आयुष्य गेले आयुष्य गेले आयुष्य गेले करावे गे पंढरीनाथ हात पाय राहिले का कैलासवासी ज्ञानदेव बुवा चव्हाण काय म्हणतात आहे का कोण झाले कैसा जन्म असेल पुन्हा कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा जय जय राम हरी भजरे मना कैलासवासी आडताळांचे भाषा चिंतामणी बुवा पांचाळ काय म्हणतात का पैसला मापारी आयुष्य मोजावया पैसला मापारी अरे संसाराचा लंडन रिटर्न विलास बुवा पाटील काय म्हणतात बुवा ज्यावेळी कोकण रेल्वे कोकणामध्ये पदार्पण झाली तेही पाटील बुवांनी काय गजर केला होता का इली 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 कोकणातली रेलगाडी कोकणातली रेलगाडी कोकणातली रेलगाडी कोकणातली रेलगाडी आई कुल स्वामीनी पावली कोकणात गाडी धावत लागली
25/9/95 साली सोमवारच्या शुभ सकाळी नवरात्रीच्या पहिल्या माळेक सुरू झाली गाडी. कैलासवासी काशीराम बुवा परब काय म्हणतात आहे का? महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाड चिपळूण संगमेश्वर पुढे लांजा राजापूर, खारेपटण कणकवली नांदगाव तिटा पुढे मालवण किनार पट्टा. गणपती ध्यांचे आराध्य दैवत घरी बसो धनवान, गणपती ध्यांचे आराध्य दैवत घरी बसो धनवान, या गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात. कैलासवासी भजनाचा राजा वामन बुवा खोपकर काय म्हणतात आहे का? वावा रे वावा ओ वावा हे रामा, वावा रे वावा हे वावा ओ रामा, मी खोपकर 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 भजनाचा राजा. माझ्या भजनावर माझ्या भजनावर जमतोय रसिकांचा मेळा, मी खोपकर 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 भजनाचा राजा. खोपकर खोपकर भजनाचा राजा. कैलासवासी कुडाळ तालुक्याचा रत्न कृष्णाबुवा पवार काय म्हणतात आहे का? योगेश्वरा शिवनटेश्वराचा गरजा जय जयकार, गरजा जय जयकार, योगेश्वरा शिवनटेश्वराचा गरजा जय जयकार, गरजा जय जयकार. धन्य तो धन्य तो धन्य तो शिवशंभू शिवबाचं आयुष्य आज शतकाच्या पार असलं असतं, जर का माझ्या शिवबाचं आयुष्य आज शतकाच्या पार असलं असतं तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असं. खरं म्हणजे चिता पेटली तर बादल नावाचा घोडा रडला होता बुवा, चिता पेटली तर बादल नावाचा घोडा रडला होता. हे काहीच नाही हो, तर वाघ्या नावाच्या जिवंत कुत्र्याने पेटत्या चितेमध्ये उडी मारली होती आणि ती चिता बुवा माझ्या छत्रपती शिवरायांची होती. हा माझा जाणता राजा होता बुवा. वा माझ्या जाणता राजाची बुवा ताकद काय होती ऐका. ज्याई बुवा महाराजांच्या निधनाची गोष्ट औरंगजेबाच्या कानी पडली होती, महाराजांच्या बुवा निधनाची गोष्ट औरंगजेबाच्या कानी पडली होती, त्यावेळी औरंगजेब स्वतःच्या सिंहासनावरून खाली उतरला, आपल्या नमाजची चटई अंतरली आणि त्यावर गुडघे टेकून आकाशाच्या दिशेने हात करून म्हणू लागला, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात बुवा. कारण
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर अंगावर काटा उभा राहिला पाहिजे. छत्रपती छ म्हणजे छात्रवंत, त्र म्हणजे त्रैलोक्यवान, प म्हणजे पतित पावड, ती म्हणजे तिचा तो भवानी मातेचा उद्धार करणारा शिवाजी, शी म्हणजे शिवनेरी दाखवणारा, वा म्हणजे वासनेच्या हरी कधी न जाणारा, जी म्हणजे जिजाऊचा दारा महाराज, म म्हणजे महाराष्ट्राचा, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राजर्षी, आणि जे म्हणजे जनाचा राजा, शिवछत्रपती माझा, शिवछत्रपती माझा, शिवछत्रपती माझा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलिले आपल्या नितड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय. धन्यवाद. टाकता जोरदार टाळ्या बघासाठी वाजवा. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे अशी विनंती करेन की आज मंडळी ह्या दत्त माऊलींचे आशीर्वाद तुम्हाला भेटवायचे असेल, ज्या ज्यावेळी तुम्ही दत्त जयंतीचा उत्सव करता, त्याचा संकल्प एक तुमचा मुलगा समजून एक पटलं तर बघा, एक संकल्प मात्र नक्की करा. कारण भजनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी मी नेहमी सांगतो. कारण मंडळी दान धर्म कसा करावा माझ्या मायबाप त्यांना सांगतो. आपण एखाद्या मंदिरात जाऊन दानपेटीत पैसे टाकण्यापेक्षा किंवा त्या मंदिरातील पावती फाटण्यापेक्षा दान धर्म कसा करावा लक्षात घ्या. ह्या पंचक्रोशीतील आपल्या 2 गरीब विद्यार्थी किंवा 2 गरीब विद्यार्थिनी असतील तर शोधा, त्यांची आई नसेल, ज्यांचे वडील नसतील, ज्यांची शिकायची इच्छा आहे परंतु कॉलेजची किंवा शाळेची परीक्षेची फी भरायची ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, असे 2 गरीब विद्यार्थी किंवा 2 गरीब विद्यार्थिनी ह्या दत्त जयंती निमित्त त्यांना या ठिकाणी बोलवा आणि त्यांची 10वीची किंवा 12वीची परीक्षेची फी भरा आणि त्यांना 2 नवीन गणवेश घेऊन द्या. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला दत्त माऊलींचे आशीर्वाद भेटवून देईल. हा दान धर्म आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी गजराची सांगता करतो. माय पित्या विनाना दैवत या भुवरी, माय पित्या विनाना दैवत या भुवरी, पांडुरंग जाण नको मृग जया पाटी, पांडुरंग जानात माया ही पंढरी. धन्यवाद.